नमस्कार, मी अमृता आकाश. गुरुकिल्ली यशाची मध्ये आपलं स्वागत. गुरुकिल्ली यशाची मध्ये आज आपण बन्सल क्लासेस यशस्वी शिक्षणाची परिभाषा या विषयावर मार्गदर्शन घेणार आहोत आणि यासाठी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत प्राध्यापक कैलास घुगे सर. सर, कार्यक्रमात आपलं स्वागत. नमस्कार. विषयाला आपण सुरुवात करणार आहोत त्याआधी आपण सरांची थोडक्यात ओळख करून घेऊयात. प्राध्यापक कैलास घुगे सर गेल्या 24 वर्षांपासून महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर विविध राज्यांमध्ये शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. सरांनी विविध कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये वरिष्ठ पदावर काम देखील केलेले आहे. बन्सल क्लासेस महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष म्हणून सरांची महाराष्ट्र राज्यात बन्सल क्लासेसच्या शाखांची उभारणी देखील त्यांनी केलेली आहे. तर महाराष्ट्रामध्ये बन्सल क्लासेसच्या संपूर्ण जडणघडणीमध्ये सरांचा देखील मोलाचा वाटा आहे. तर सर, आज आपण बन्सल क्लासेस आणि एकंदरीतच या क्लासेसच्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांना काय काय देणार आहोत याविषयी तर बोलणार आहोत. मात्र सगळ्यात आधी बन्सल क्लासेस महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेला आहे. आतापर्यंत 35 शाखा देखील बन्सल क्लासेसच्या आहेत. आता यापुढे क्लासेसचं मिशन आणि विजन नेमकं काय असणार आहे? हा मिशन आणि विजन सर्वात महत्त्वाचं असते. बन्सल क्लासेसचे महाराष्ट्र राज्याचे मुख्य प्रवर्तक चंदूलाल बियानी सर यांनी 19 ऑगस्ट 2021 रोजीच मिशन आणि व्हिजन क्लिअर ठेवलेलं आहे की महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना आणि खास करून ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना बन्सल क्लासेस कोटा येथील तीच सर्व्हिस महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात मिळायला पाहिजेत. आज 35 पेक्षा जास्त शाखा आमच्या महाराष्ट्रामध्ये मागच्या 18 ते 19 महिन्यामध्ये आम्ही यशस्वीरित्या उभ्या करून सक्सेस केलेल्या आहेत. आणि येत्या काळामध्ये 31 डिसेंबर 2023 पर्यंत 101 ब्रांचेस, 60,000 विद्यार्थी, 2,000 प्राध्यापक आणि कमीत कमी 3,000 पेक्षा जास्त नॉन अकॅडमिकचा जो स्टाफ आहे या माध्यमातून आम्ही विद्यार्थ्यांना सर्व्हिस देणार आहोत. आणि ही सर्व्हिस अकॅडमिक्समध्ये सर्वात महाराष्ट्रामध्ये अग्रेसिव्ह आम्ही देणार आहोत, जेणेकरून महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना वैद्यकीय व अभियांत्रिकी आणि 5वी ते 10वी मध्ये शालेय जीवनासोबतच स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी बन्सल क्लासेसचा महत्त्वाचा आणि मोठा वाटा इथे असणार आहे. अगदीच. आणि आतापर्यंत बन्सल क्लासेसने विद्यार्थ्यांच्या हितासाठी वेगवेगळे उपक्रम, वेगवेगळ्या योजना देखील राबवल्यात. त्यातीलच एक योजना म्हणजे बन्सल शिक्षा समृद्धी योजना. तर या योजनेबद्दल नेमकं तुम्ही काय सांगाल? बियानी सरांची कल्पकदृष्टी नेहमीच अग्रेसर असते प्रत्येक क्षेत्रामध्ये. त्यातूनच हे समोर आलेलं आहे की बऱ्याचशा आम्ही सेमिनारमधून, सर्वेमधून, विद्यार्थी पालकांच्या चर्चेमधून समोर आलेलं आहे की आम्ही ज्या भागामध्ये काम करतोय, खास करून रुरल एरियामध्ये, तर त्या विद्यार्थ्यांच्या पालकांचं एक बजेट ठरलेलं आहे आणि त्या बजेटला ते शिक्षणावरती खर्च करणार आहेत. आणि त्या बजेट जर त्यांचं कोलमडलं तर कदाचित त्या पाल्याचं शिक्षण होऊ शकणार नाहीये. ही ज्यावेळेस विद्यार्थी आणि पालकांकडनं आमच्या सर्वेमधून समोर आलं तर त्यावेळेस बियानी सरांनी असा निर्णय घेतलेला आहे की आपण विद्यार्थ्यांना शिक्षणच मोफत झालं पाहिजे. मग शिक्षण कसं मोफत करायचं? तर बन्सलच्या या योजनेमधून विद्यार्थ्यांनी 3 वर्ष, 5 वर्ष किंवा 2 वर्ष अशा वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये जर वन टाइम फीस पेमेंट केलेलं आहे, त्या एरियामधलं ज्या त्या ब्रँचचं पेमेंट असणार आहे, त्या बॅचेसचं पेमेंट असणार आहे, तर हे पेमेंट त्याचं त्या कोर्स पूर्ण झाल्यानंतर 100% रिफंड देणार आहोत. जेणेकरून ती अमाऊंट उच्च शिक्षणासाठी, म्हणजे मेडिकलला जर विद्यार्थी गेला तर तिथे त्याला उपयोगाला येईल, जेई क्वालिफाय होऊन IITला विद्यार्थी गेला तर त्याच्यासाठी ती उपयोगाला येणार आहे, किंवा सिव्हिल सर्व्हिसेसचे काही विद्यार्थ्यांचे स्वप्न असणार आहेत, तर त्यावेळेस फंड्स त्यांच्याकडे शिल्लक राहावे म्हणून 5वी ते 12वी मध्ये आम्ही मोफत शिक्षण देण्याचा हा उपक्रम केलेला आहे. यामध्ये नियम आणि अटी आमच्या ब्रँचवरती सविस्तर विद्यार्थी आणि पालकांना समजून घेता येतील जास्त प्रकारे, कारण की या माध्यमातून सर्व नियम अटी सांगणं फार कठीण आहे. पण 100% रिफंड आहे पेमेंट. शिक्षणाच्या या क्षेत्रामध्ये अशी सुविधा कोणीही दुसऱ्या ठिकाणी देत नसेल असं म्हणायला काही हरकत नाहीये. आणि सध्या जर आपण बघितलं तर सगळीकडे डिजिटलकरण झालेलं आहे. तर या आधुनिक युगामध्ये शिक्षणाच्या बाबतीमध्ये जे डिजिटलकरण होत आहे यामध्ये तुम्ही काय उपाययोजना करताय? कोविडच्या नंतर एज्युकेशनल मध्ये फार बदल झालेले आहेत आणि विद्यार्थ्याचा ट्रॅक चेंज झालेला आहे आणि तो हायब्रिड मोडवरती आलेला आहे. आधी क्लासरूम प्रोग्राममध्ये विद्यार्थी सॅटिस्फाय होता, पण आज विद्यार्थ्यांना 2 ऑप्शन पाहिजेत. क्लासरूम प्रोग्राम म्हणजे ऑफलाईन कोचिंग क्लासेस, आणि ऑफलाईन कोचिंग क्लासेस सोबतच विद्यार्थ्यांना एक डिजिटल प्लॅटफॉर्म पाहिजेत, त्याला आपण ऑनलाईन कोचिंग क्लासेस असं म्हणूया. तर बन्सल याच्यामध्ये अग्रेसरच आहे. पण
अग्रेसर होतं, पण बन्सलच्या त्या फीस विद्यार्थ्यांना परवडत नव्हत्या आणि त्या फीसला काहीतरी आपण महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना सुविधा दिल्या पाहिजेत. आणि फक्त महाराष्ट्रातच नाही आहे तर समीर बन्सल सरांसोबत जेव्हा आम्ही चर्चा केली तर त्यांनाही बन्सल सरांना ती आमची आयडिया खूप आवडली. आणि जो डिजिटल प्लॅटफॉर्म आहे म्हणजे दिवसाला एका विषयाला ₹1 खर्च, या माध्यमातून एका वर्षाचे 1049 रुपये जेई किंवा नीट विद्यार्थ्यांनी जर केली तर त्या माध्यमातून 1049 रुपयामध्ये हे पूर्ण शिक्षण डिजिटल माध्यमातून सुद्धा विद्यार्थ्यांना मिळणार आहे. म्हणजे जे विद्यार्थी ऑनलाईन कोचिंग क्लासेसला असणार आहेत त्यांच्यासाठी ही सुविधा आहे. आणि जे विद्यार्थी ऑफलाईन मध्ये असणार आहेत, आमच्या 35 ब्रांचेस आहेत, त्यापेक्षा जास्त येत्या काळात होणार आहेत, पण डिजिटल प्लॅटफॉर्म त्यांच्यासाठी सुद्धा उपलब्ध असणार आहे. ऑनलाईन ऑफलाईन या माध्यमातून बन्सल क्लासेस नेहमीच कार्य करत आहे. पण थोडंसं आणखीन मोठ्या आणि जास्त प्रमाणावरती रुरल एरियामध्ये जाऊन आम्ही हे कार्य करणार आहोत. आणि या कार्यामध्ये आणखीन थोडंसं एक पाऊल म्हणजे आज मी थोडंसं डिक्लेअर करतोय पण त्याला फायनल व्हायचं राहिलेलं आहे की या डिजिटल प्लॅटफॉर्मला जे इंटरनेट लागणार आहे तर आमचा प्रयत्न असा असणार आहे की ते वर्षभराचं इंटरनेट सुद्धा आम्ही मोफत देण्याचा विचार करतोय. आमच्या काही कंपन्यांसोबत तसे बोलणेही चालू आहे. तर येत्या काळात कदाचित त्या विद्यार्थ्यांना ही सुविधा सुद्धा मोफत मिळणार आहे. अगदीच. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना डिजिटल स्वरूपामध्ये शिक्षण घ्यायचं आहे त्यांचा तर प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह केलाय. मात्र अनेक विद्यार्थी असे देखील असतात की त्यांना शिक्षणाची इच्छा आहे, मात्र फी अधिक असल्यामुळे आता ही फी कशी भरायची किंवा टप्प्याटप्प्याने भरायची असा एक प्रश्न असतो. तर यावर देखील तुम्ही विद्यार्थ्यांसाठी एक शैक्षणिक कर्ज उपलब्ध करून दिलेलं आहे आणि ते कर्ज विद्यार्थी हळूहळू भरू शकतात. ही नेमकी सुविधा काय आहे? ही सुविधा सुद्धा म्हणजे बियाणी सरांनीच समोर आणलेली आहे. आणि या सुविधा का समोर येतात कारण की बन्सल क्लासेसची नॉन अकॅडमिकची जी टीम आहे ना ती सर्वे करत राहते मार्केटमध्ये की विद्यार्थी नेमका कुठे अडचणीत आहे, पालक फायनान्शियली कुठे प्रॉब्लेम मध्ये आहे आणि यातनं समोर आलेलं आहे. जसं की आमचे बियाणी सर आहेत, बियाणी सरांचीच राजस्थानी मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह बँक आहे. ती या बँकेच्या माध्यमातून कोचिंग क्लासेस म्हणलं की मॅडम 1 किंवा 2 इन्स्टॉलमेंट असतात आणि या 2 इन्स्टॉलमेंटमध्ये 1 लाख रुपये, 75,000 रुपये किंवा कुठे मेट्रो सिटीमध्ये गेल्यानंतर 2 लाख रुपये फीस असतात. तर त्या वन टाइम किंवा 2 इन्स्टॉलमेंटमध्ये विद्यार्थ्यांना भरणं फार अवघड आहे. मग यामध्ये काय सुविधा करून दिलेली आहे की कुठलेही मॉर्गेज न घेता विद्यार्थी पालकाकडनं त्या विद्यार्थ्यांना राजस्थानी मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह बँकेमधून आम्ही ही लोन सुविधा उपलब्ध करून देणार आहेत. म्हणजे जेणेकरून 1 वर्षाचा 10 ते 12 महिन्यामध्ये EMI प्रमाणे तो फीस भरणारे विद्यार्थी. आणि ही सुविधा महाराष्ट्रामध्ये बन्सल क्लासेस घेऊन आलेला आहे राजस्थानी मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह बँकेच्या माध्यमातून. आणि ही सुविधा 5वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे, ही सुविधा नीट करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे, ही सुविधा जेई करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा लागू झालेली आहे. तर या विद्यार्थ्यांनी म्हणजे जवळपास बन्सल क्लासेसमध्ये 1000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी एका वर्षापासून या सुविधेचा लाभ सुद्धा घेत आहेत. मॅडम अगदीच 0% व्याजदराने विद्यार्थ्यांना क्लासेसमध्ये ऍडमिशन मिळतंय. मला वाटतं हा अतिशय स्तुत्य असा उपक्रम बन्सल क्लासेस चालवतो. आणि यानंतर आणखीन एक अतिशय महत्त्वाचा प्रोग्राम म्हणजे बन्सल क्लासेसचा DLP प्रोग्राम. तर याविषयी देखील आम्हाला काय सांगाल? DLP विषयी आम्ही बन्सल क्लासेसचा DLP प्रोग्राम तर VK बन्सल सरांनी सुरू केलेला आहे, खूप वर्षापासून चालत होता. पण महाराष्ट्रामध्ये हा प्रोग्राम मला वाटतं की फार असा काही मोठ्या प्रमाणावरती राबवला जात नव्हता. आणि महाराष्ट्रामध्ये हा प्रोग्राम राबवला न गेल्यामुळे काय होत होतं की थोडंसं डिस्टन्स लर्निंग प्रोग्राम DLP ही कन्सेप्ट विद्यार्थी पालकांना ग्रामीण भागातल्या माहीत नव्हती. जसं की आम्ही तालुका प्लेस पर्यंत पोहोचलो, पण तालुका प्लेस पासून आजूबाजूला स्कूल आणि कॉलेजेस आहेत जे 20 किलोमीटर, 25 किलोमीटर, 15 किलोमीटरच्या एरियामध्ये आहेत. पण ते विद्यार्थी आमच्या ऑफलाईन ऑनलाईनच्या प्लॅटफॉर्मवरती नाही आहेत किंवा ऑनलाईनच्या प्लॅटफॉर्मवरती आहेत पण त्यांच्याकडे स्टडी मटेरियल नाहीये. तर डिस्टन्स लर्निंग प्रोग्राम मधून आम्ही त्या विद्यार्थ्यांना त्यांच्या घरापर्यंत डिस्टन्स लर्निंग प्रोग्राम म्हणजे स्टडी मटेरियल प्रोव्हाइड करणार आहोत. म्हणजे विद्यार्थ्यांना बन्सल क्लासेसचा जो काही करिक्युलम आहे, स्टडी मटेरियल मिळणार आहेत, डेली प्रॅक्टिस पेपर मिळणार आहेत, संडेच्या एक्झाम त्याच्यामधून मिळणार आहे आणि विद्यार्थी ऑनलाईनच्या माध्यमातून ते कोर्स कंप्लीट करणार आहे. तर DLP हा प्रोग्राम नव्यानंच महाराष्ट्रात आम्ही घेऊन आलेलो आहे. आमचं टार्गेट 1 लाख विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचं आहे मॅडम 5वी ते 12वी मध्ये येत्या 1 वर्षभरात हा प्रोग्राम घेऊन जाण्यासाठीचा. अगदीच. आताच तुम्ही 5वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांचा उल्लेख केला. तर 5वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी प्री फाउंडेशन आणि 11वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी नीट आणि जेईची प्रवेश प्रक्रिया सध्या सुरू आहे. बन्सल क्लासेसमध्ये हजारो विद्यार्थी प्रवेशासाठी देखील उत्सुक आहेत. तर याबद्दल काय सांगाल? हे यशाचं गमक नेमकं तुम्ही कसं साध्य केलेलं आहे? बन्सल क्लासेसचं यशाचं गमक एकच आहे
भारतातील प्रथम सर्वोत्तम ब्रँड म्हणून आपण त्याच्याकडे बघितलं जातो आणि मागच्या 42 वर्षापासून बन्सल क्लासेसनी अकॅडमिक्स खूप स्ट्रॉंग आणि अकॅडमिक्सवरती कोर कमिटी हेड ऑफिस येथे समीर बन्सल सर खूप वर्क करत असतात त्याच्यावरती आणि या अकॅडमिक्समुळेच 42 वर्ष आम्ही खूप चांगले रिझल्ट दिलेत. 5वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांना शालेय जीवनातच म्हणजे आता वैद्यकीय अभियांत्रिकेचं तर ऑप्शन मला वाटतं की जवळपास सर्वजणच निवडतात, पण बन्सल क्लासेस काय घेऊन आलेलं आहे की बन्सल क्लासेस 5वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांना असेल सांगेल की 5वीची स्कॉलरशिपची एक्झाम द्यायला पाहिजे, 6वीची होमीबाबाची एक्झाम द्यायला पाहिजे, 7वीमध्ये ऑस्ट्रेलियन नॅशनल केमिस्ट्री क्विज एक्झाम द्यायला पाहिजेत, 9वीमध्ये परत होमीबाबाची एक्झाम असते, 10वीमध्ये आता मागच्या वर्षी NTSCला आता थोडासा ब्रेक लागलेला आहे, पण येत्या काळामध्ये NTSC परत नव्या रूपानं बहुतेक येणारच आहे. तर शालेय अभ्यासक्रमासोबत स्पर्धा परीक्षेची तयारी जर विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात 5वी ते 10वी मध्ये केलं ना तर वैद्यकीय अभियांत्रिकी आणि आपण MPSC UPSC जसं सिव्हिल सर्व्हिसेस म्हणूया तेवढा मोठा स्कोप आहे मॅडम. तर या माध्यमातून जर विद्यार्थी तिथे पोहोचले आणि त्यांना जर राईट गायडन्स मिळालं तर हेच यशाचं गमक आहे. आणि बन्सल क्लासेस तालुका आणि रुरल तालुक्यापेक्षाही ग्रामीण भागात जाऊन ही सर्व्हिस देते आणि ही सर्व्हिस बन्सल क्लासेसच्या व्यतिरिक्त महाराष्ट्रामध्ये एवढ्या रुरलमध्ये जाऊन आजच्या डेटला तरी कोणी देऊ शकत नाहीये. अगदीच. आणि या सगळ्या सुविधांमुळे असे अनेक विद्यार्थी आहेत ज्यांना बन्सेल क्लासेसमध्ये ऍडमिशन घ्यायचं आणि विद्यार्थी तर इच्छुक आहेतच, मात्र नीट किंवा JEE बॅचेस देखील जे आपल्याकडे होतात त्यामध्ये रिपीटर्सच्या बॅचेस देखील बन्सल क्लासेसने सुरू केलेल्या आहेत. एकंदरीतच मेडिकल आणि इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना तुम्ही आपल्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून काय सांगाल? रिपीटरच्या विद्यार्थी म्हणजे रिपीट करावंच लागतं असं झालेलं आहे, कारण की आम्ही ग्रामीण भागात आता काम करत असताना असं लक्षात आलेलं आहे की 10वीतला विद्यार्थी स्टेट बोर्डाला फोकस करतो, तो फाउंडेशनला फोकस करत नाही किंवा 9वी पासूनच तो फक्त स्टेट बोर्ड किंवा CBSE बोर्डाला फोकस करतो. त्याला बोर्डाचं पर्सेंटेज पाहिजेत असते किंवा त्या पालकाचं प्रेशर असते की बोर्डामध्ये बोर्डाची महत्वाची एक्झाम आहे, तू बोर्डाची तयारी कर. पण इथे थोडंसं मला असं वाटतं की विद्यार्थ्यांनी ना बोर्डाला थोडेसे कमी पर्सेंटेज मिळाले तरी हरकत नाहीये, पण प्री फाउंडेशन कोर्स ना विद्यार्थ्यांनी इथे करायला पाहिजेत. पण हा कोर्स विद्यार्थी न करत नाहीयेत आज बऱ्याचशा प्रमाणात. आणि ज्यावेळेस विद्यार्थी 90% 95% घेऊन JEE किंवा नीटची तयारी करतो तर पहिलं वर्ष हे त्याचं ना म्हणजे नीट आणि JEE त्याला फार काही समजतच नाहीये. आणि ज्यावेळेस तो 12वीला जातो ना तर 12वीच्या बेसवरती पूर्ण काय करतो की 720 मार्काची नीटची परीक्षा देतो आणि त्यापैकी कुठेतरी त्याला 350 400 किंवा 300 मार्क्स मिळतात आणि त्यावेळेस त्याला लक्षात येते की माझा 11वीचा बेस राहिलेला आहे आणि रिपीट करतात. पण रिपीट करते वेळेस मला वाटतं की विद्यार्थ्यांनी कोचिंग क्लासेस कसा निवडला पाहिजेत, विद्यार्थी संख्या मर्यादित असली पाहिजे त्या कोचिंग क्लासेसची, तज्ञ प्राध्यापक असले पाहिजेत, प्लॅनर रेडी असलं पाहिजे, स्टडी मटेरियल रेडी असलं पाहिजे आणि विद्यार्थ्यांना शिकवण्यापेक्षा विद्यार्थ्यांचे डाऊट क्लिअर केले पाहिजेत रिपीटरच्या बॅचेसमध्ये. कारण की बराचसा कोर्स झालेला आहे त्यांचा, पण त्यांचे डाऊट समजून घेतले पाहिजेत त्या टीचरनी. आणि बन्सल क्लासेस नेहमी काय करते की विद्यार्थ्यांचा रिपीटरच्या बॅचसाठी JEE असो किंवा नीट रिपीटर असो तर या विद्यार्थ्यांचे आम्ही डाऊट क्लिअर करून देतो आणि हे डाऊट एवढ्या छान पद्धतीने क्लिअर होतात. आणि हे विद्यार्थी पालकांनी थोडेसे जरा डोळे उघडून जर बघितलं तर बन्सलमध्ये हे सगळे सिस्टीम आहे की कमी विद्यार्थी संख्या आहे, प्रॉपर स्टडी मटेरियल आहे, प्रॉपर वर्षभराचं प्लॅनर आहे, डेली प्रॅक्टिस पेपर आहे, संडेच्या एक्झाम आहेत नीट पॅटर्न किंवा JEE पॅटर्न प्रमाणे आणि विद्यार्थ्यांना डाऊट सेशनसाठी किंवा विद्यार्थ्यांना काही आमच्या ब्रँचेसवरती आम्ही रिडिंग्स रूम उपलब्ध करून दिलेल्या आहेत, लायब्ररी फॅसिलिटी दिलेली आहे. ते या माध्यमातून विद्यार्थ्यांचा खूप चांगला रिझल्ट येऊ शकतो. तर जसं आता सरांनी सांगितलं नीट आणि JEEचे जे रिपीटर्स आहेत त्यांचे जे डाऊट्स आहेत ते देखील या क्लासेसमध्ये सोडवले जातात. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना बन्सेल क्लासेसमध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे. स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसतोय, या नंबरवर संपर्क साधून तुम्ही थेट सरांचं मार्गदर्शन घेऊ शकता. तर बन्सेल क्लासेस आणि क्लासेसच्या योजनांबद्दल आपण सरांकडून आणखीनही माहिती घेणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर. ब्रेक नंतर पुन्हा एकदा गुरुकिल्ली यशाची मध्ये आपलं स्वागत. गुरुकिल्ली यशाची मध्ये आज आपल्या सोबत आहेत प्राध्यापक कैलास घुगे. सर, ब्रेकवर जाण्यापूर्वी तुम्ही नीट आणि JEEच्या विद्यार्थ्यांना तर सांगितलं, मात्र आता नुकताच 10वीचा निकाल लागला आणि यात देखील बन्सेल क्लासेसने घवघवीत यश मिळवलेलं आहे. मात्र 10वी झाल्यानंतर विद्यार्थ्यांपुढे प्रश्न असतो की आता पुढे काय करायचं. तर बन्सेल क्लासेसमध्ये तुम्ही इतक्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतायत, आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून देखील आपल्या 10वीच्या विद्यार्थ्यांना काय सांगाल?
सर्वप्रथम तर 10वी CBSE बोर्ड आणि 10वी SSC बोर्ड गुणवंत विद्यार्थ्यांचे बन्सल क्लासेसतर्फे खूप खूप अभिनंदन. बन्सल क्लासेसने 9 तारखेपासून ते 21 तारखेपर्यंत 9 जून ते 21 जूनमध्ये बन्सल क्लासेसच्या शाखेवरती गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आणि गुणवंत विद्यार्थ्यांना भविष्यात 11वी 12वी करत असताना आपण कुठली फील्ड घ्यायला पाहिजेत, तुमचा 10वीचा स्कोर कसा आहे, त्यामध्ये मॅथ सायन्सचा स्कोर काय आहे, लँग्वेजेसचा स्कोर काय आहे, यावरती आम्ही गायडन्स प्रोग्राम ठेवलेले आहेत. म्हणजे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आहे आणि विद्यार्थी पालक कन्फ्यूज आहेत किंवा असंही म्हणता येईल की बरेचसे विद्यार्थी सायन्सला जातात पण फिजिक्स केमिस्ट्री बायो मॅथ्स 11वीला 4ही विषय घेऊन चालतात, कारण की कन्फ्युजन असतात की सर त्याचा आणखीन फायनलच झालेलं नाही, त्याला मेडिकलला जायचं का इंजिनिअरिंगला. तर आम्ही असा विचार करतोय की सध्या 4ही विषय राहू द्या त्याचे आणि नंतर आपण 11वी झाल्यानंतर बघू. तर ते साफ चुकीचं आहे. मला वाटतंय की जर योग्य मार्गदर्शन विद्यार्थ्याला मिळालं, प्रॉपर काउन्सिलिंग झाली विद्यार्थ्याची. आता प्रॉपर काउन्सिलिंग म्हणजे काय की बन्सल क्लासेस DMIT करून घेतं विद्यार्थ्याचं आणि या DMITच्या माध्यमातून विद्यार्थ्याचा कल कुठल्या साईडला आहे हे आम्ही सांगतो विद्यार्थ्यांनी आणि पालकांना. आणि विद्यार्थी आणि पालकाला जर कल कळाला की या विद्यार्थ्याचा कल मेडिकल साईडचा आहे तर त्याच वेळेस विद्यार्थ्याचा फिजिक्स केमिस्ट्री बायो घेऊन विद्यार्थी समोर जाऊ शकतो. तर या माध्यमातून बन्सल क्लासेस 10वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना आता या कालावधीमध्ये यानंतरही चालूच राहणार आहे, पण मोठमोठे वक्ते घेऊन आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी या 35 पेक्षा जास्त ज्या आमच्या ब्रांचेस आहेत त्या ब्रांचवरती आमचे प्रोग्राम लागलेले आहेत. तर विद्यार्थ्यांनी बन्सल क्लासेसच्या नजीकच्या शाखेवरती जाऊन आपली नाव नोंदणी करायचंय, रजिस्ट्रेशन करायचंय, तुमचा सत्कार होणार आहे आणि सत्कारासोबतच भविष्यात तुम्हाला कुठे जाण्यासाठी काय मार्ग आहेत आणि किती संधी उपलब्ध आहेत याचं योग्य मार्गदर्शन बन्सल क्लासेसच्या माध्यमातून तुम्हाला लवकरच मिळणार आहे. अगदीच, त्यामुळे या संधीचा देखील विद्यार्थ्यांनी नक्कीच लाभ घ्यायला पाहिजे. आणि त्याचबरोबर बन्सल क्लासेसची एवढी मोठी यंत्रणा खरं तर कोणत्याही त्रुटीविरहित काम करते आणि विद्यार्थ्यांना उत्कृष्ट अशी सेवा देते. तर हे नेमकं तुम्ही कसं साध्य करतायत आणि विद्यार्थ्यांच्या या यशामागे नेमकी जी मेहनत आहे ती मेहनत कशी आहे? याचं गमक खूप मोठं आहे. बन्सल क्लासेसच्या आज 35 पेक्षा जास्त ब्रांचेस आहेत, 10,000 पेक्षा जास्त विद्यार्थी बन्सल क्लासेसच्या माध्यमातून आज शिकतायत. पण याला बन्सल क्लासेसचे स्टेट हेड विष्णू घुगे सर लीड करतायत. विष्णू घुगे सरांच्या अंडर जवळपास प्रत्येक सेंटरला आणि असं जर पूर्ण काउंट काढला तर नॉन अकॅडमिक 1300 पर्सन आहेत जे बन्सल क्लासेसच्या विद्यार्थ्यांना सर्व्हिस देण्यासाठी तत्पर आहेत. मग यामध्ये विद्यार्थी डेली येतो का, प्रेझेंट ॲब्सेंटी असेल, संडेला पेपर दिला का, विद्यार्थी ॲब्सेंट आहे तर त्याचं रिझन काय आहे, तर यावरती ही सगळी यंत्रणा काम करत असते. आणि या व्यतिरिक्त 600 टीचर आहेत जे विद्यार्थ्यांना ॲक्च्युअल टीचिंग करतायत. तर जसे की विष्णू घुगे सर आहेत, आमचे कादरी सर आहेत, सत्यजित सर आहेत, सुरेश घुगे सर आहेत, त्याच्यानंतर कराड सर आहेत आणि या सगळ्यांना घेऊन आमचे जे उपाध्यक्ष आहेत, रामेश्वरजी बांगड सर आहेत, आमच्या पूजा मॅम आहेत उपाध्यक्ष, किंवा या माध्यमातून आम्ही ही सर्व्हिस पुरवू शकतो. म्हणजे आज 10,000 विद्यार्थ्यांच्या पाठीमागं नॉन अकॅडमिकचा 1300 स्टाफ मला वाटतं महाराष्ट्रात बन्सलकडेच आहे फक्त. म्हणजे विद्यार्थ्यांना अकॅडमिक सोबत त्यांचं दिवसभराचं जे काही शेड्यूल आहे त्यावरती सुद्धा आम्ही काम करतोय. तर हे यशाचं नक्कीच गमक आहे आमच्या. अगदीच, आणि ही एवढी मोठी यंत्रणा कार्यरत असल्यामुळेच विद्यार्थ्यांची पहिली पसंती ही बन्सल क्लासेस आहे. इतर कोचिंग इन्स्टिट्यूट पेक्षा विद्यार्थ्यांना बन्सल क्लासेसमध्ये ऍडमिशन घ्यायचं असतं आणि बन्सल क्लासेस मधूनच बाहेर पडायचं असतं. तर हे सगळं तुम्ही कसं मॅनेज करता आणि त्याचबरोबर पालक आणि विद्यार्थी यांना देखील कुठेतरी आपल्याला सांगायचं असतं की बन्सल क्लासेस कशा पद्धतीनं काम करतो आणि म्हणूनच त्यांची देखील पहिली पसंती बन्सल क्लासेसला. तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं? नक्कीच आहे बन्सल क्लासेस, कारण की बन्सल क्लासेसचा जो कोर आहे म्हणजे की ज्याला आपण अकॅडमिक्स म्हणतोय, विके बन्सल सरांनी अकॅडमिक्स मध्ये कधीच कॉम्प्रोमाइज केलेला नाहीये आणि समीर बन्सल सरांनी सुद्धा अकॅडमिक्स मध्ये कधीच कॉम्प्रोमाइज केलेला नाहीये. समीर सर स्वतः एक मॅथ्सचे उत्कृष्ट फॅकल्टी आहेत, 4 बुक्सचे ऑथर आहेत आणि त्यांचं जे पॅशन आहे की भारतातल्या सर्वच मुलांना विके बन्सल सरांचा हा करिक्युलम पोहोचला पाहिजे. तर अकॅडमिक्स खूप स्ट्रॉंग आहे
कारण की कुठल्याही कोचिंग इन्स्टिट्यूटचं, कुठल्याही एज्युकेशनल इंडस्ट्रीचं अकॅडमिक स्ट्रॉंग हेच गमक असू शकतं आणि यामुळेच विद्यार्थी पालकाची पहिली पसंती बन्सल क्लासेस आहे. आणि विद्यार्थ्यांना कदाचित काही विद्यार्थी पालकांना हे माहीत नाहीये, तर नॉन अकॅडमिकची टीम विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा असेल किंवा आम्ही छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त टॅलेंट सर्च परीक्षेचं आयोजन करतो किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आम्ही वाचन स्पर्धेचं आयोजन करतो. तर एवढे उपक्रम विद्यार्थी आणि पालकांसाठी आम्ही घेऊन येतो, त्यांना परीक्षेला बसवतो, त्यांना बक्षिसं देतो आणि त्या पालकांची काउन्सिलिंग करतो की तुम्ही कोचिंग क्लासेस निवडताना या गोष्टीचा अभ्यास केला पाहिजे, ही गोष्ट बघितली पाहिजे. आणि हे पालकांना जोपर्यंत आपण निदर्शनास आणून दिली जाणार नाहीये तोपर्यंत त्यांच्या लक्षात येणार नाही. तर हे काम आम्ही खूप मोठ्या प्रमाणात करतोय. अगदीच एकाच छताखाली बन्सल क्लासेस विद्यार्थ्यांना अनेक गोष्टी देतोय, त्यामुळेच बन्सल क्लासेस ही विद्यार्थ्यांची पहिली पसंती आणि याच क्लासेस बद्दल आज तुम्ही आम्हाला इतकी महत्त्वाची माहिती दिली. आपले खूप खूप आभार. थँक्यू. त्याचबरोबर गुरुकिल्ली यशाची मध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार.